सामन्याला झाली सुरुवात. एक महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. जो सामना पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक राजे उत्सुक आहेत. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण लढत या ठिकाणी सुरू झाली. दोन संघांमध्ये आपण पाहू शकतायत. एका बाजूने अत्यंत सुप्रसिद्ध सुविख्यात संघ आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसामधील या 5व्या सामन्यामध्ये. माऊली जो संघ फलंदाजी करतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघू शकाल AK1000 आणि स्वतः संघमालक सद्यस्थितीमध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. तर दुसऱ्या बाजूने माऊली संघाचे सपोर्टर्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्वतः संघमालकाच्या भूमिकेमध्ये आदरणीय प्रकाशदादा वेडगा साहेब, त्यांच्या साथीने प्रसाददादा गोपीनाथ भोईर, दुकटन ग्रामपंचायतचे माजी सरपंच महोदय, आपल्या कार्यकाळामध्ये दुकटन गावाला एका असीम उंचीवरती घेऊन जाणार हे व्यक्तिमत्व, आणि त्यांच्या साथीने आपल्याला पाहायला मिळतात नितीन दादा काशीनाथ तुंबडा साहेब, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख. गोवाडे ग्रामपंचायतचे एक हरहुन्नरी कार्यकारिणी महोदय म्हणून त्यांची देखील ओळख आहे. आणि सद्यस्थितीमध्ये संघमालकाच्या भूमिकेमध्ये आपल्या संघाची पाठराखण करण्यासाठी डगआउटमध्ये ते देखील उपस्थित आहेत. सलामीवीर 2 स्टार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना योगेश किणी आणि त्याच्या साथीने सिद्धेश पाटील, ब्रँड ऑफ सातिवली, याला आपण पाहू शकाल. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण फलंदाज. या वेळेस मात्र परतावं लागेल ते तंबूच्या आसऱ्याला. चांगला जोश, जल्लोष, उत्साहपूर्ण वातावरण क्षेत्ररक्षकांमध्ये. सिद्धेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. गॉन. धन्यवाद. डिस्क जॉकी मंगेश लहांगे यांचं खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. ब्रँड ऑफ दुर्वेस कैलास लहांगे यांचे कनिष्ठ बंधू, व्हेरी वेल डन. अद्वितीय क्षेत्ररक्षण. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. युट्यूबवर व्ह्यूअरची संख्या आपोआप आता फ्लाय होईल, कारण सायकल मॅन आलेले आहेत. आपण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये बायकर मॅन आकाश तारेकरला पाहिलाय. 4 व्हीलरचा विचार जर आपण केला तर 10 नाही, 20 नाही, 25 नाही, 32 4 व्हीलर ज्याच्या नावे खऱ्या अर्थाने कोरल्या गेल्या. तर एकंदरीत आपण पाहिलं असेल वाकळणचा वाघ म्हणून जो ओळखला गेला, आणि त्या सर्वांची आठवण करून देणारा खेळाडू अर्थातच पालघर तालुका पूर्व विभागामधील सायकल मॅन, जिल्हा परिषद प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द सिरीजची सायकल, आणि आदिवासी महामेळावा नंडोरे या मैदानामध्ये देखील प्लेअर ऑफ द सिरीजची सायकल आपल्या नावेवर करणारा हालोली गावचा कोहिनूर अविनाश राजू पवार डिंग डॉंग जो दाखल झालाय. एक खुंखार फलंदाज, विध्वंसक, चित्रबानू खेळाडू आणि सिक्सर किंग. 2023च्या कॅलेंडर इयर मध्ये मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ऑरेंज कॅप आपल्या नावेजाने केली STMPLच्या माध्यमातून. 2022 मध्ये सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज म्हणून ज्याची ख्याती राहिली STMPLच्या इतिहासामध्ये, असा एक नामचीन खेळाडू, आणि येथून अपेक्षा आहे ती मोठ्या धावांची. टॅप केलाय फटक्याला. कव्हर पॉइंटच्या एकंदरीत कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा फटका सजवला गेलाय. सचिन रमेश पडवले त्या ठिकाणी नाराज आहेत, कारण ठाऊक आहे ही विकेट जर आली असती तर सामना पूर्णपणे टर्न ऑफ होऊ शकतोय. कारण अविनाश राजू पवार जो यंदाच्या वर्षामध्ये गोल्डन टच मध्ये आहे, प्राईम टच मध्ये आहे, सुप्रीम टच मध्ये आहे. धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते फलकावर ते एकंदरीत 4 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ हा अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालाय. काय रेकॉर्ड्स आहेत त्या खेळाडूच्या नावावरती, अप्रतिम, अद्वितीय. मला अजून देखील एक सामना आठवतो जेव्हा मी अविनाश राजू पवार या खेळाडूला पाहतो. खास करून नंडोरे विभागामध्ये ती स्पर्धा झाली होती, आणि ब्लॅक डायमंड अर्थातच विश्वनाथ जाधव विशू या गोलंदाजाच्या विरोधात त्याने सुपर पद्धतीने 2 चेंडू 2 लांब लचक षटकार खेचले होते. आणि हा या खेळाडूचा क्लास आहे, स्तर आहे, दर्जा आहे, क्वालिटी आहे, स्पेशालिटी आहे. यंदाच्या वर्षामध्ये झळाळी युक्त कामगिरी करणारा हा खेळाडू या सामन्यामध्ये गाजवेल का मैदान हे मात्र बघण्यासारखं आहे. फलंदाजी मार्कवर आणखीन एक मोठं नाव योगेश किणी.
स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका आहे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सचिन रमेश पडवळे यांचं क्लास क्षेत्र रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं सुंदर पद्धतीने चेंडूला मात्र रोखण्यामध्ये सुयश प्राप्त केलंय व्हेरी गुड फिल्डिंग धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं कार्य गोलंदाज यावेळेस इनसाइड आउटचा फटका आहे रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईलने योगेश किनी बोट ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार डिस्क चॉकी जास्त वेळ घ्यायचा नाहीये 6 चेंडूंसाठी केवळ 5 मिनिटे तुम्हाला दिली जातील गोलंदाज कैलास यावेळेस मात्र आपण बघू शकाल स्क्वेअर ऑफ द विकेटच्या पद्धतीने डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॅक टू बॅक योगेश किणी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये स्टार आयकॉन म्हणून मला का निवडलं जातं हे दर्शवून देत असताना पाहायला मिळतोय 2 चेंडूंमध्ये 2 चौकार त्याच्या बॅट मधून धावसंख्या मात्र या ठिकाणी झपाट्याने क्रिवी शीघ्र गतीने जाऊन पोहोचते फलकावर 12 या अंकावरती पाहायला मिळते व्हॉट अ ग्रेट बॅटिंग योगेश किण्याला आपण पाहतोय जो दर्जेदार खेळाडू म्हणून ओळखला गेला या पालघर क्रिकेटच्या परिवेशामध्ये आणि जर आपण विचार केला ऑफ फील्ड तर खऱ्या अर्थाने ज्ञानदानाचं महान कार्य त्यांच्या माध्यमातून होत असतं कारण शिक्षक वृंद आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांना आपल्या छत्रछायेखाली घडवण्याचं कार्य गेले कित्येक वर्ष करणारा हा एक महान एक खेळाडू योगेश किणी 2 चेंडू 2 चौकार यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सजवलेला फटका चेंडू मात्र फारच वेगाने 3 चेंडूंमध्ये 3 चौकार योगेश किणी ऑन फायर धन्यवाद डीजे सुंदर फलंदाजीचं प्रत्यक्षकरण मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं योगेश किणी खूप सारा अभ्यास केला तो 1000 दुर्वेस या संघाने अविनाश पवार या खेळाडूचा परंतु या सामन्यामध्ये चमकदार कामगिरी करतोय तो योगेश किणी म्हणजे अभ्यास केला होता गणिताच्या पेपरचा आणि या पेपर आलाय तो इतिहासाचा असं काहीतरी घडलंय ते मैदानावर यावेळेस पुन्हा चेकदा बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र दंड 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 करत निघून चाललाय 1 नाही 2 नाही 3 नाही 4 चेंडू 4 चौकार धन्यवाद डिस्क चॉकी सुपर मॅच दर्जेदार खेळ मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय 4 चेंडूंमध्ये 4 चौकार या षटकामध्ये बघायला मिळाले सुंदर फलंदाजीचं पृथक्करण 2 षटकांचा खेळ हा ऑफिशियली एंड होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीअखेर धावफलक जाऊन पोहोचलाय फलकावर ते एकंदरीत पाहायला मिळतं 20 या अंकावर 20 रन्स या प्रोग्रेस कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत विजू खरपडे यांच्या माध्यमातून आपण बघू शकाल डिंग डॉंग या खेळाडूसाठी शुभेच्छा पिंटू भोवरे विकी काळे अश्विनी सांबरे सर्वांच्या माध्यमातून आपण बघू शकतायत अविनाश पवार आणि योगेश किणी या खेळाडूंसाठी शुभेच्छा आपण पाहू शकतायत लाईव्ह चॅटच्या माध्यमातून सुरेख सुंदर क्वालिटी क्रिकेटचा स्वाद STMPL 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून 20 धावा झालेल्या आहेत 20 ऑक्टोबर 1978 जन्मदिवस आहे वीरेंद्र किशन सेहवाग पंजाब राज्यातील आपण पाहिलं असेल नजफगड का नवाब म्हणून जो ओळखला गेला एक महान खेळाडू म्हणून त्याची ओळख मुलतान का सुलतान पहिल्या चेंडूवर चौकार खेचून जो डावाला सुरुवात करायचा त्याची आठवण करून देत आहेत योगेश किनी ब्रँड ऑफ बोट ज्यांनी 4 चेंडूंमध्ये 4 चौकार खेचलेले आहेत 28 मार्च 2004 आणि 28 मार्च 2008 अशा एकाच दिवसामधील एकाच तारखेला वेगवेगळ्या 2 वर्षांमध्ये 2 त्रिशतक परिपूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर ज्याची ख्याती बघायला मिळते तोच वीरेंद्र किशन सेहवाग ज्याचा जन्मदिवस आहे 20 ऑक्टोबर 1978 आणि 20 धावा या फलकावरती देखील पाहायला मिळत आहेत 19चा आकडा देखील वीरेंद्र सेहवागसाठी खूपच रोचक आणि रोमांचक ठरला कारण वन डे क्रिकेटच्या फॉर्मॅटमधील त्याचा सर्वोच्च स्कोर होता 219 T20 फॉर्मॅटमधील त्याचा सर्वोच्च स्कोर होता 119 आणि टेस्ट फॉर्मॅटमधील त्याचा सर्वोच्च स्कोर आहे 319 अशा पद्धतीने ती रंजकता वीरेंद्र सेहवाग याच्या बाबतीत मात्र अनुभवाला मिळाले आणि पहिला असा भारतीय फलंदाज
ज्याने टेस्ट क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये 300 धावा करण्याची मुहूर्त मेढ ही रोवून दाखवली. फर्स्ट ट्रिपल सेंचुरी आणि त्याच्यानंतर मात्र अनेक फलंदाज जे पुढे येत असताना बघायला मिळाले भारतीय संघाच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर मिस्टर सूरज सांबरे ब्रँड ऑफ दुर्वेस. वाईड ऑफ द ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग बघायला मिळते. या सामन्यामध्ये शांत ठेवण्यात आला अविनाश राजू पवार या खेळाडूला, परंतु किती वेळ हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. जास्त काळ थांबून खेळणारा खेळाडू नाहीये. मोठमोठे फटके खेळण्यामध्ये महारत हासिल असलेला एक ताकदवान खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिलंय. गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग. या ठिकाणी नच बलियाचं दृश्य सुरू झालंय. काही गोलंदाजी करून दाखवलंय. सूरज सांबरेला आपण पाहतोय. दुर्वेस गावातून बिलॉंग करणारा खेळाडू कमर तोड गोलंदाजीचं पृथक्करण, फलंदाजाला शांत ठेवण्याचं, आपल्या गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये फलंदाजांना जोखडून ठेवण्याचं कार्य पाहायला मिळतं. पूर्णपणे वाखाणण्याजोगी कामगिरी, निर्विवाद वर्चस्व खेळपट्टीवर अधिराज्य गाजवण्याचं कार्य पाहायला मिळतं. दुर्वेस गावातील खेळाडू झळाळी युक्त कामगिरी, सुपर बॉलिंग. येथे इनसाइड आउटचा फटका आहे. अविनाश राजू पवार डिंग डॉंग हालोली ब्रँडचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद डिस्क जॉकी. सुपर बॅटिंग अविनाश राजू पवार. हार्ड हिटर, सिक्सर किंग, मॅसिव्ह मल्टी हिटर म्हणून ज्याची ओळख आणि शोल्डर स्विंगर फलंदाज यावेळेस मात्र स्वतःचा क्लास दाखवतोय. पुन्हा एकदा स्मॅश केलाय समोरच्या दिशेने. साइड स्क्रीनचा वेध घेणारा फटका, चेंडू निघून जातोय. पंचांचे संख्येत 2 चेंडूंमध्ये लागोपाठ पाठोपाठ 2 षटकार. धन्यवाद डीजे. पहिले 3 चेंडू डॉट, तदनंतर 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. तिसरा येईल का डिंग डॉंग चांगल्या टच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा स्मॅश केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक प्रदीप पुंजारी चुकी करणार नाहीयेत. अविनाश राजू पवारच्या खेळीला येथे लावला जातोय फुल स्टॉप, पूर्ण विराम. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद डिस्क जॉकी. वेलकम बॅक. 3 षटकांचा खेळ इथे परिपूर्ण होतोय. 32 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 संघांचा सक्रिय सहभाग स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय आणि खूप चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला अनुभवायला मिळतं. 5वा सामना सुरू आहे. ड्रिंक ब्रेक झालेला आहे मुख्य मैदानावर. आपण पाहू शकतायत कॅरी पॅकर आणि मात्र ही प्रथा आणली क्रिकेटमध्ये. खरं तर तो दिवस होता 15 मार्च 1979 आणि पहिल्यांदा ड्रिंक ट्रॉली जी मैदानाच्या आतमध्ये गेली. खेळाडूंना पाण्याची सुव्यवस्था सर्वप्रथम क्रिकेटच्या विश्वामध्ये जी करण्यात आली ती 15 मार्च 1979च्या दिवसामध्ये. आणि ड्रिंक ब्रेकची प्रथा, ड्रिंक ब्रेकचं एकंदरीत ट्रेडिशन मात्र तेव्हापासून रुजू झाला ते क्रिकेटच्या विश्वामध्ये. आणि पहिला डे नाईटचा सामना देखील कॅरी पॅकरच्या माध्यमातून जो मात्र नियोजित करण्यात आला इंटरनॅशनल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. पाण्याची सुव्यवस्था आपल्याला अनुभवायला मिळते. खूप सुंदर आणि अद्वितीय असं या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन राहिलंय. शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, ऑल इज वेल अशी ही टुर्नामेंट. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल, एंटरटेनमेंटचा डबल डोस. अर्थातच STMPL 2024 अतिशय भव्य, दिव्य, महाकाय, दैदिप्यमान, नेत्रलोचक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम स्वरूपामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. नजरेच्या कवाक्षासमोर अतिशय देखणं
आणि सौंदर्यवर्धक दृश्य या स्पर्धेच्या माध्यमातून न्यू बॅटर आता इन होतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजित पानेरा. यावेळेस मात्र आपण बघू शकाल शॉट ऑन पुलचा फटका योगेश किणी बोट ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6 सेन्सेशनल बॅटिंग गुड शॉट. योगेश किणी आजच्या दिवसामध्ये एका वेगळ्याच टच मध्ये बघायला मिळालेत. आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून आपण 4 चौकार आणि 1 षटकार पाहिलेला आहे. ग्राउंड स्टाफ आपण चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. तो मुख्य मैदानावर धावांची संख्या फारच वेगाने जाऊन पोहोचले फलकावर 38-38 या अंकावर प्रथम फलंदाजी करत असताना माऊली या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर कैलास याला आपण पाहतोय. कैलास लहांगे येथे फटका जरूर फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अचूकतेचा मापदंड बघायला मिळाला. चांगलं जजमेंट बघायला मिळालं आणि फलंदाज योगेश किणी यांच्या माध्यमातून यावेळेस मात्र एक महत्वपूर्ण खेळ साकारून बॅक टू दी डगआउट महत्वपूर्ण विकेट इम्पॉर्टंट विकेट टर्निंग पॉइंट मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुनरागमन झालंय ते AK1000 दुर्वेस या संघाचं फलंदाज बाद. धन्यवाद. डिस्क चॉकी न्यू बॅटर साई भोईर ब्रँड ऑफ गोवाडे सूर्या प्रीमियर लीग या स्पर्धेचे प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटपटूच्या भूमिकेमध्ये इन ऍक्शन लाईव्ह ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक हा फलंदाज मात्र सज्ज होतोय. गोलंदाज कैलास लहांगे आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन फर्स्ट इनिंग सुरू आहे. दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये झुंजतायत संघर्ष करतायत. यावेळेला बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सजवलेला फटका आहे. दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी मोह परंतु क्षेत्ररक्षण अतिशय खराब बघायला मिळाला. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार 4. धन्यवाद. डिस्क चॉकी साई भोईरच्या बॅटमधून देखणा फटका मात्र या ठिकाणी बघायला मिळाला. क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही ती गोलंदाजाला आणि त्या कारणास्तव बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये या 4 धावा आपण पाहिलेल्या आहेत. वेस्ट इनसाइड आउट खेळला गेलाय. प्रदीप पुंजारी ब्रँड ऑफ मनोर रईसपाडा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघू शकाल. उंच सकल बांध्याचा सडपातळ बांध्याचा उंच पुरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप पुंजारी ब्रँड ऑफ मनोर रईसपाडा आणि चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण ही त्याची ओळख राहिली. स्पेशालिटी राहिली. 3 डायमेन्शन प्लेयर म्हणून आपली ख्याती सर्वदूर सुप्रसिद्ध आणि सुविख्यात करणारा खेळाडू म्हणजेच प्रदीप पुंजारी. गोलंदाज पुनश्च एकदा कैलास लहांगे आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. साइडला फटका सजवला गेलाय. सुपर फिल्डिंग आउटस्टँडिंग फिल्डिंग प्रॉलिफिक फिल्डिंग प्रगल्भ क्षेत्ररक्षक म्हणून स्वतःचा ठसा उमटवतोय तो शकून डेव्हलपरच्या मैदानावर प्रदीप पुंजारी. धावांची संख्या जाऊन पोहोचले फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 45 धावा. षटक क्रमांक 4 हे फलकावरती पाहायला मिळतं. साई भोईर यांच्या प्रत्येक षटकाराकरिता आदरणीय गुरुदादा जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ATM मात्र या ठिकाणी खुलं करण्यात आलंय ते आपल्या मित्राकरिता. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 45 धावा झालेल्या आहेत. अधिकृत स्वरूपामध्ये षटक जर आपण पाहिले तर रोशन जाधव आम्हाला सूचित करतायत 4 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलक जाऊन पोहोचलाय 45 या अंकावर. 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. माऊली विपक्ष AK1000 दुर्वेस अशी कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते.
साई भोईर यांच्या प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपीज गुरुदादा जाधव यांच्या माध्यमातून हे पारितोषिक सौजन्य करण्यात आलंय. मानसशास्त्रामध्ये खूप सुंदर उल्लेख आहे. जर उद्दीपकाला उद्दीपित करायचं असेल तर प्रलोभन म्हणजेच बक्षीस फारच आवश्यक मानलं जातं आणि तेच पारितोषिक या ठिकाणी बघायला मिळतं. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपीज प्रोत्साहित केलं जातं खेळाडूंना. गुरु जाधव यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 5 ला या ठिकाणी होते सुरुवात. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर 1000. दुर्वेश संघाच्या माध्यमातून मिस्टर सूरज सांबरे ज्याला मिलर या टोपण नावाने ओळखलं जातं. यावेळेस पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र सरळ निघून जातोय वेगासहित. STMPL चौकार 4 धावा. धन्यवाद. जॉकी सुंदर फलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. साई भोईर ब्रँड ऑफ कोवाडे सुविख्यात खेळाडू आहे आणि बऱ्याचशा वर्षांचा अनुभव ज्याच्या पाठीशी पाहायला मिळतोय. तंत्रशुद्ध फलंदाज, ऑलराऊंडर, अष्टपैलू नेतृत्व. येथे स्मॅश केलाय. लॉफ्टचा फटका आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आला होता चेंडूवर. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी बघायला मिळाले. व्हेरी वेल ट्राय. मिस्टर कैलास लहांगे यांना आपण पाहू शकलात. खूप सुंदर प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला. जरी झेल परिपूर्ण झाला नसेल तरी देखील प्रयत्नांना सलाम आहे. सुपर्ब एफर्ट्स. प्रयत्नांती परमेश्वर. कैलास लहांगेच्या माध्यमातून आपल्या संघाकरिता झेल घेण्यासाठी कसोशीने जीवाच्या आकांताने मात्र झेल परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील बघायला मिळाला. केवळ एक से बडकर कुछ भी नाही. चांगलं षटक बघायला मिळतं मिलरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर, तदनंतर मात्र सिंगल अँड डबल्स वरतीच सॅटिस्फाईड होण्यासाठी भाग पडलाय. दर्जेदार खेळ मात्र या ठिकाणी अनुभवाला मिळतोय. दोन संघांमध्ये सुरू असलेली एक कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध आपल्याला अनुभवाला मिळतं. 1000 दुर्वेस वर्सेस माऊली. स्ट्रेट बॅटने सजवलेला फटका आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जबरदस्त प्रयत्नशील बघायला मिळाले. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. आणि तत्पूर्वी स्वप्नील दळवे आपल्याला पाहायला मिळते डीप मध्ये. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली गुणलेखक आम्हाला सूचित करतायत 4 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 4 चेंडूंच्या समाप्ती अखेर 54 ऑन बोर्ड, 54 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना माऊली या संघाची स्थिती पाहायला मिळते. यावेळेस मात्र आपण पाहू शकताय वाईड इश लॉंग ऑन. सीमारेषा पलीकडे श्रीकांत भोईर यांचा इशारा. चेंडू सीमारेषा पलीकडे दाखल आहे. चौकार 4 धावा. धन्यवाद डिस्क जॉकी. या षटकानंतर पाण्याची सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 58-58 धावा. या षटकामधील अजूनही एक चेंडू जो उर्वरित स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. गोलंदाज सूरज सांबरे मिलर ब्रँड ऑफ दुर्वेस आपल्या षटकामधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू जो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, चुकीचा अटेम्प्ट बघायला मिळाला फलंदाजाकडून. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. पाण्याची सुव्यवस्था केली जाते मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत खेळाडू बसतील पाणी पीत, आपण ऐकूया एक सुमधुर संगीत.
धन्यवाद डिस्क जॉकी. वेलकम बॅक. सर्वांचं खूप सारं स्वागत. आपण पाहत आहात STMPL 2024 पालघर जिल्ह्यामधील मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, पालघरवासियांच्या मनावर, आदिवासी समाज बांधवांच्या ऐतिहासिक पानावर आणि महाराष्ट्राच्या चंदेरी, रुपेरी, सोनेरी, सुवर्ण अध्यायावर अधिराज्य करणारी स्पर्धा अर्थातच STMPL 2024चा हा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी, महाथरार महासंग्राम आपल्याला अनुभवायला मिळतोय. दिवस क्रमांक 2 सुरू आहे आणि दुसऱ्या दिवसातील 5वा सामना AK1000 दुर्वेस वर्सेस माऊली अशा दोन संघांमध्ये आपण पाहू शकतायत. इन ऍक्शन मध्ये गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सचिन टोकरे बॉलिंग क्रीजवर उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बघा खेळाडू वृत्ती कशी असावी. साई भोईर पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याआधीच त्याने दर्शवलं की मी बाद आहे. म्हणतात ना की चंदनाची ओळख ही त्याच्या सुगंधावरून केली जाते आणि एका चांगल्या खेळाडूची जी ओळख असते ती त्याचा खेळ आणि खेळाडू वृत्तीवरून होत असते. आणि म्हणूनच सचिन रमेश तेंडुलकर यांना आपण पाहिलं 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 20 वेळा नाही, 30 वेळा नाही, 40 वेळा नाही, तर 48 वेळा संपूर्ण कारकिर्दीमध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांना चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आलं. तरी देखील ज्या वेळेस मात्र ते बाद व्हायचे, पंचांना एक गोड स्माइल द्यायचे आणि मैदानाचा निरोप घ्यायचे. म्हणूनच क्रिकेटचा देव, गॉड ऑफ क्रिकेट म्हणून त्यांची ओळख का आहे, कारण त्यांचा स्वभाव हा मात्र महान होता, ग्रेट होता आणि म्हणूनच क्रिकेटचा देव अशी त्यांची ओळख अधोरेखित करण्यात आली. ज्या खेळाचा शोध इंग्लंडमध्ये लागला त्या खेळाचा देव मात्र भारतामध्ये जन्माला. द ग्रेट मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. 34,357 आंतरराष्ट्रीय धावा करणारा एक महानायक खेळाडू, भारतरत्न म्हणून त्याची ओळख. आणि आठवण आली साई भोईरच्या माध्यमातून, कारण साई भोईरच्या जेव्हा बॅटला एज लागली, पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याच्या आधीच साई भोईरने सांगितलं की मी बाद आहे. आणि यालाच म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. खेळाडू वृत्ती कशी असावी याचं एक फॉर एक्झाम्पल बघायला मिळालं. हॅट्स ऑफ. अशा प्रकारचे खेळाडूच क्रिकेटला मोठं करत असतात आणि खूप चांगली वृत्ती त्या ठिकाणी दर्शवली गेली. आपण वळूया सामन्याकडे, जिथे सज्ज आहे फलंदाज लाऊड अपील जरूर. पंचांचं बोर्ड या ठिकाणी आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. आणखीन एक विकेट तंबूच्या आसऱ्याला, शैलेंद्रच्या खेळीला येथे पूर्ण विराम. एका मागोमाग एक विकेटची पडझड. आयाराम गयाराम. यावेळेस आपण बघू शकाल बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, एका पाठोपाठ एक विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवू शकतायत. वड सुपर बॉलिंग सचिन टोकरे, यू ब्युटी. फलंदाज बाद. डिस्क जॉकी न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रसाद गोपीनाथ भोईर, ब्रँड ऑफ दुट्टन या ठिकाणी दाखल होत आहेत मुख्य खेळपट्टीवर. लोचन वायडा यांनी बेस्ट ऑफ लक अविनाश डोवला अशी कमेंट केलेली आहे आणि अविनाश यांच्या खेळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा ज्या लोचन वायडा यांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. आणि हे मित्रप्रेम आहे. शेखर जाधव मात्र दर्शवत आहेत बेस्ट ऑफ लक सूरज दादा अशा पद्धतीने मात्र त्यांनी कॉमेंट्स केलेले आहे. आणि अनेक मित्र तसेच रिलेटिव्ह मात्र हे स्पर्धा पाहतायत लाईव्हच्या माध्यमातून आणि आपल्या लाडक्या खेळाडूंना अनेक शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. त्या पाटील नेटवर्क्स मध्ये आपण ठळक स्वरूपामध्ये पाहू शकतोय. ब्रँड ऑफ दुक्टन प्रसाद गोपीनाथ भोईर इन ऍक्शन.
ऑन हॅट्रिक गोलंदाज यावेळेस मात्र आपण बघू शकाल हॅट्रिक परिपूर्ण करू शकलेला नाहीये. खूप सुंदर आणि अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण सचिन टोकरेच्या माध्यमातून. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो उर्वरित स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. सचिन टोकरे इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण. फुटॉ स्वरूपातील चेंडू ऑन साइडला सजवला गेलाय. काय षटक हाताळलं होतं. बॅक टू बॅक विकेट्स, कुठल्याही प्रकारची धाव देखील खर्च झाली नव्हती या षटकामध्ये, परंतु शेवटच्या चेंडूवर एक मिळते सिंगल आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 6-0. 60 धावा प्रोग्रेस कार्डवरती सजलेल्या आहेत. विजयासाठी 61चं टार्गेट AK1000 दुर्वेस या संघासमोर सेट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट मॅच करिता पहिला ऑफिशियल पुकार कॉमेंट्री स्टुडिओमधून करणार आहोत. आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 6 आपल्याला 2 संघांमध्ये बघायला मिळेल. गावदेवी वर्सेस शिवानी स्पोर्ट्स, गावदेवी 10 वर्सेस शिवानी स्पोर्ट्स सावरे. दोन्ही देखील संघांचे सुपरस्टार आयकॉन खेळाडू आपण यावं. नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये काही काळासाठी किशोरजी वायडा ब्रँड ऑफ करळगाव यांना देऊयात संधी आणि वळूयात नेक्स्ट इनिंग कडे. जॉकी नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातो. आदरणीय विष्णू लक्ष्मण कडवसरांच्या शुभ हस्ते छाप असा कॉल करण्यात आलाय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला जातोय. आपण पाहू शकाल एकंदरीत शिवानी स्पोर्ट्स सावरे या संघाच्या माध्यमातून. सरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर विराजित होऊन या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटावा. थँक्यू सो मच विष्णू कडव साहेब. तसेच प्रशांत दादा आपणास देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. MJ काय डिसिजन आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारलाय. कसं वाटतंय पहिला सामना अगदी असं म्हणावं लागेल की हात तो आया लेकिन मुंह नाही लगा. या सामन्यामध्ये काही प्लेइंग 11 मध्ये चेंजेस. हो एक चेंजेस आहे. एक बॅट्समन घेतला आम्ही. या सामन्यामध्ये एक अतिरिक्त फलंदाज तुम्ही खेळवणार आहेत आणि प्रथम क्षेत्ररक्षण तुम्ही पुन्हा एकदा स्वीकारलंय. तर काय विचार एकंदरीत किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील गावदेवी 10 संघाला. 60+ करण्याचा प्रयत्न करू. 60च्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी बॉलिंग लाईनअप मध्ये आता काही चेंजेस बघायला मिळतील. नाही बॉलिंग लाईनमध्ये नाही चेंजेस काय नाही मिळत ते आहेत. आणि कसं वाटतं एकंदरीत आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला या ठिकाणी खेळण्याची संधी मिळते. काय आहे ॲटमॉस्फेअर आणि ज्या पद्धतीने पिच क्रिएट करण्यात आलाय काय म्हणाला आयोजकांबद्दल. खूप सुंदर आयोजन आहे आणि पिच पण खूप सुंदर आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मस्त आहे. या सामन्यामध्ये अधिक एफर्ट्स घेतले जातील 2 गुणांची कमाई करण्यासाठी आणि या स्पर्धेमध्ये खातं खोलण्यासाठी. हो नक्कीच. आपल्या खेळासाठी मनापासून शुभेच्छा असणार आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने अनंत पागी सर आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. अनंत सर प्रथम फलंदाजी करायची आहे. किती टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. अबाव 60 60+ पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस आहेत या सामन्यामध्ये. एक चेंजेस आहे. एक बॅट्समन इन केला. या सामन्यामध्ये फलंदाजीवरती जास्त फोकस असेल की मग गोलंदाजीमध्ये काय वाटतं काय चुका झाल्यात त्या सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल. गोलंदाजी तर बॅलन्स आहे. म्हणजे 2 सामने आम्ही जवळजवळ गोलंदाजीच्या जोरावर जिंकलेत. गोलंदाजी आणि फिल्डिंगच्या. गोलंदाजी सेम आहे फक्त बॅटिंगमध्ये पॉवर प्लेला थोडं लक्ष द्यायला लागेल. पोलीस दलामध्ये आपण कार्यरत आहात.
काय संदेश द्याल जे आपल्या समाजातील अगदीच म्हणजे 18 ते 20 वयोगटातील मुलं आहेत, फिटनेस कसा कायम राखावा आणि एकंदरीत म्हणजे ग्रामीण क्रिकेट खेळायचं असेल तर फक्त क्रिकेट नाही, आपलं शिक्षण, आपला व्यवसाय, आपली नोकरी, मुलं बाळं सर्व काही सांभाळून कशा प्रकारे एकंदरीत त्रिसूत्री गुंफावी, काय संदेश द्याल नवतरुण खेळाडूंना? नवतरुण खेळाडूंना मी एवढंच सांगेन की आपण आपला काय बिझनेस, काय धंदा असेल, काय आपलं काम असेल ते करून आणि आपल्याला खेळायचं तर त्याच्यानुसार आपण ॲरेंज करून खेळावं. आणि ज्यांच्याकडे खूपच म्हणजे गुणवत्ता आहे त्यांनी 100% द्यायला पाहिजे आणि मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या पाहिजे त्यांनी. आणि आता ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह आहे तर इकडे त्यांनी आपल्या कला कौशल्य दाखवलं तर त्यांना पुढील जे कोणी आपला खेळ बघून कोणी प्रोत्साहन होऊन त्यांना पुढील त्यांच्या प्रवासासाठी त्यांना प्रोत्साहित करतील. असं करून त्यांनी मेहनत करून थोडं हे केलं पाहिजे. आणि आपल्या खेळाडूंसाठी माझ्याकडून एकच शुभेच्छा आहे की तुम्ही तुमचे कला कौशल्य उत्तमरितीने दर्शवा. बस. शेवटचा एकच प्रश्न विचारतोय, तुम्ही स्वतः पोलीस दलामध्ये कार्यरत आहात तर फिटनेससाठी काही विशेष टिप्स आहेत नवतरुण खेळाडूंसाठी? फिटनेससाठी आपण नेहमीचं जे काही रुटीन आहे आपलं, कसं सकाळी लवकर उठणं म्हणजे आपण सूर्योदयाच्या अगोदर उठलं पाहिजे आणि जे आपले सकाळचे विधी आहेत ते पूर्ण करून थोडा व्यायाम केला पाहिजे. आणि आपण असं पण गावाकडे असल्यामुळे आपला व्यायाम होतच असतो शेतावर वगैरे, पण व्यायाम कंपल्सरी झालाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपला जो घरचा आहार असतो डाएटवर शक्यतो लक्ष दिलं पाहिजे. बस. आणि प्रशांत दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमबद्दल 2 शब्द. मी आवर्जून एक गोष्ट सांगेल, 3 दिवसांपूर्वी प्रशांत दादांची प्रकृती खालावलेली होती, परंतु त्यांचे मित्र, त्यांची संपूर्ण टीम आणि त्यांनी स्वतः केलेलं हे आयोजन कसं वाटतं एकंदरीत? प्रत्येक वर्षीप्रमाणे खूपच सुंदर असं आयोजन आहे आणि त्याचं श्रेय आपल्या पूर्ण कमिटीला जाते. खूपच सुंदर असं आयोजन करतात आणि इथे खेळण्यासाठी खूपच मजा येते. मागच्या वर्षी आम्हाला आमच्या पालघर असोसिएशननी परवानगी दिली नव्हती, परंतु यंदा आम्ही त्यांची परवानगी घेतली. विशेष करून दिनेश सुतार वगैरे यांनी खूपच त्यांना विनवणी केली, त्याच्यानंतर आम्हाला इकडे खेळण्यासाठी परवानगी दिली आणि त्याचेसुद्धा धन्यवाद. आणि प्रशांत आणि हेमंत, त्याच्यानंतर सचिन पडवले आणि कमिटीचे सर्व मेंबर यांनी खूपच मेहनत करून आणि इथे आपल्या आदिवासी खेळाडूंना पुढे घेऊन जाण्यासाठी खूपच प्रयत्न करत असतात. त्यांच्यामुळे त्यांच्या आपल्या कमिटीचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद अनंत दादा. आपल्या देखील सामन्यासाठी बऱ्याचशा शुभेच्छा आहेत स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू. तर मित्रांनो, हे होते अनंत पागीसर जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. थोड्याच वेळामध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील स्पर्धेच्या माध्यमातून. तर टॉस बॉक्समधून अशी न्यूज आहे, नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय शिवानी स्पोर्ट्स सावरे या संघाच्या माध्यमातून आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. आपण वळूयात आता थेट सामन्याकडे. वेलकम बॅक. 61चं टार्गेट समोर आहे मैदानाच्या आतमध्ये. यंदाच्या वर्षामध्ये जर्सीज खूप सुंदर बघायला मिळाल्या त्या स्पर्धेअंतर्गत. ब्लॅक व्हाईट अँड स्काय ब्ल्यू चं कॉम्बिनेशन आहे ते माऊली संघाच्या माध्यमातून आणि येलो अँड ब्लॅकचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. 1000 दुर्वेस आणि पिवळा रंग जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूपच वर्चस्व प्रस्थापित करणारा ठरला. 1987 पासून सुरुवात झाली. त्यानंतर यावेळेस मात्र आपण बघू शकाल जबरदस्त यष्टीरक्षण पाहायला मिळतं. अविनाश पवार यांच्या माध्यमातून क्वालिटी दर्जाचं यष्टीरक्षण आपण एक्सपिरियन्स करू शकतात. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर ते एकंदरीत पाहायला मिळते 15 या अंकावर. 15 रन्स स्कोर कार्डवरती परिपूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. 61 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. 1000 दुर्वेस वर्सेस माऊली. धावांची टोटल आहे 15 रन्स, 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर आपण पाहिलं 1987च्या कॅलेंडर इयरमध्ये पिवळा रंग ऑस्ट्रेलिया विजयी. 1999 मध्ये देखील तोच संघ विश्व विजेता ठरला. 2003 2007 बॅक टू बॅक 3 वर्ष पिवळ्या रंगाची जर्सी जिचं खऱ्या अर्थाने
अधिराज्य राहिलं. त्यानंतर 2015 आणि आताच आपण जो विश्वकरंडक पार पडला भारतामध्ये 2023 अशा पद्धतीने पिवळ्या रंगाची जर्सी जी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर सर्वाधिक यशस्वी आपल्याला बघायला मिळाल्या ऑस्ट्रेलिया संघाच्या माध्यमातून. आणि STMPL क्वालिटी मेंटेन केलं या स्पर्धेने. खूप चांगल्या पद्धतीचे ट्रॅक, टी शर्ट, शूज वेगवेगळ्या संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक डिसिप्लिन मेंटेन केलंय. या स्पर्धेचा दर्जा जो आहे तो उच्च स्तरीय पाहायला मिळतोय. सातत्यपूर्वक धावांची संख्या हळूहळू वधारली ते 16 या अंकावर. षटक क्रमांक 2 मधील 5 चेंडू फेकून झालेत. यावेळेस मात्र आपण बघू शकाल लॉफ्ट केलंय चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतले जात आहेत. गुड डिलिव्हरी, गुड बॉलिंग, सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण अजित पानेरा यांच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ फिनिश होतोय. आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 16 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 रन्स प्रोग्रेस कार्डवर. स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी या संघाचे संघमालक आदरणीय लोकेशजी बसवत आणि किरणजी बसवत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो हे स्वागत सन्मान परिपूर्ण करण्याकरिता स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय प्रशांतदादा गोवारे आपण आपल्या शुभ हस्ते लोकेश बसवत यांचा शुभ सन्मान करायचा आहे, जे संघमालक आहेत. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी या संघाचे संघमालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकेश बसवत यांचा शाही सन्मान मायेची उबदार शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन आदरणीय प्रशांत शिवराम गोवारे यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत सन्मान परिपूर्ण करतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि संघमालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकेशजी बसवत अप्रतिम कार्य त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय किरणजी बसवत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे स्वागत सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय मुकेश दादा जयराम गोवारी या स्पर्धेचे उपाध्यक्ष महोदय आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय किरणजी बसवत 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी संघाचे संघमालक यांचा यथोचित असा शुभ सन्मान करावयाचा आहे. आपल्याला पाहायला मिळत आहेत या मुख्य व्यासपीठावर संघमालकाची भूमिका ज्यांनी अदा केलेली आहे आणि खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म, चांगलं व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जातं. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आदरणीय मुकेश दादा जयराम गोवारी पोचाडे या स्पर्धेचे उपाध्यक्ष महोदय आणि त्यांचे शुभ हस्ते अमान सन्मान या ठिकाणी प्रदान केला जातोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. सहर्ष स्वागत आहे संघ मालकांचं. चला वळूयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. गोलंदाज योगेश किनी बॉलिंग ट्रॅकवर गुडलाईन स्पॉट वरून चेंडू पिच होऊन जातोय. यष्टी रक्षक करतातच अविनाश पवार यांच्या सुरक्षित उंचलीमध्ये चांगल्या पद्धतीचं यष्टी रक्षण, चांगलाच बॅकअप प्रोव्हाइड केलाय तो साई भोईर ब्रँड ऑफ गोवाडे या खेळाडूने. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. पुढील चेंडू घेऊन टप्पा पडल्यानंतर खूप जास्त सबमरीन बघायला मिळाला चेंडू. यष्टी रक्षक देखील बीट झाले त्या ठिकाणी, परंतु शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये सुरेख बॅकअप प्रोव्हाइड केला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्डवरती एकंदरीत पाहायला मिळते 22 धावा. षटक क्रमांक 3 मधील 4 चेंडू फेकून झालेत आणि आतापर्यंत 23 धावाच्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. ग्रुट क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, प्युअर क्रिकेट चा स्वाद STMPL 2024च्या माध्यमातून आपण एक्सपिरियन्स करू शकतायत. 2 संघांमध्ये सुरू असलेला अत्यंत महत्वपूर्ण सामना माऊली वर्सेस 1000 दुर्वेस 61 हा आकडा मात्र माइंड मध्ये फिट करून उतरले ते फलंदाज. एका बाजूने सूरज सांबरे जो ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय. मिलर या टोपण नावाने सुविख्यात त्याची ओळख पाहायला मिळते आणि यावेळेस ऑन स्ट्राइक आहे. मोठा फटका खेचेल का? यावेळेस मात्र आपण पाहू शकतायत जबरदस्त खडे खडे स्मॅश केले चेंडूला आउट ऑफ दी पार्क. चेंडू निघून जातोय. लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी षटकार 6. डीजे मिलर हे नाव उगाच मिळालेलं नाहीये, कारण डेव्हिड मिलर जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटचे जे परिपटल आहे त्यामध्ये केवळ 35 चेंडूंमध्ये 100 धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा डेव्हिड मिलरच्या नावावरती आहे. आणि ते मिलर हे टोपण नाव मिळालंय सूरज सांबरे या खेळाडूला आणि ते उगाच मिळालेलं नाहीये. त्याच्याकडे तो खेळ आहे. खूप सुंदर षटकार त्याने सजविला आणि धावांची टोटल मात्र आपल्याला पाहायला मिळते ती 3 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचले. 3 वर 0.
30 या अंकावर. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी 31 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. युट्यूबच्या माध्यमातून मोहन हाडळ या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. खूप सुंदर कॉम्प्लिमेंट त्यांच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद. तसेच अनेक प्रेक्षक राजे जे अनेक खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत त्यांचं देखील त्या सर्व श्रोत्यांना आम्ही या ठिकाणी अडॉर करतोय. आपल्या येण्याने आपल्या असण्याने या स्पर्धेला एक वेगळी शोभा आहे. चला पाण्याची सुव्यवस्था होऊ द्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांकरिता ही विनंती असणार आहे. ऐकूयात छोटस संगीत आणि वळूयात मुख्य खेळपट्टीवर. बाजारात तुला नेईन पाहिजे त्या घेन देईन. बाजारात तुला नेईन पाहिजे त्या घेन देईन. अगं ए बोरी तू येशील का बाजारी माझे हारी. अगं ए बोरी तू येशील का बाजारी माझे हारी. बाजारात नेशील मला काय घेऊन देशील. बाजारात नेशील मला काय घेऊन देशील. अरे हे पोरा येताव मी बाजारी तुझे हारी. अरे हे पोरा येताव मी बाजारी तुझे हारी. मनरला तुला नेईन पाहिजे त्या घेन देईन. बाजारात तुला नेईन पाहिजे त्या घेन देईन. अगं ए बोरी तू येशील का मनरला माझे. वेलकम बॅक. पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत एसटीएमपीएलच्या माध्यमातून. ड्रिंक ब्रेक स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. 18 चेंडूंचा खेळ शेष अवस्थेमध्ये आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 31 धावांची आवश्यकता. 21,000 दुर्वेस या संघासमोर. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 4 मध्ये. मिस्टर अजित पानेरा ऑलराऊंडर अष्टपैलू नेतृत्व असलेला हा खेळाडू. एक धाव मिळते या चेंडूवर. रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला तर जवळपास 10 ते 10.5च्या घरामध्ये रिक्वायर्ड रन रेट आहे. येथून चांगली गोलंदाजी करावी लागेल माऊली या संघाला जर या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल. समांतर स्थितीमध्ये सामना जरूर आहे परंतु मिलर सारखा खेळाडू अजूनही खेळपट्टीवर. ज्या खेळाडूकडे मोठ्या फटक्या आहेत आणि जेव्हा रिक्वायर्ड रन रेट 10 ते 11च्या घरामध्ये असतो खास करून टेनिस बॉल क्रिकेटच्या या परिपटलावर धावा थोड्याशा मात्र इझिली येत असतात आणि म्हणूनच येथे 1 ते 2 विकेट्स हे आवश्यक झालेत या सामन्यामध्ये. स्मॅश केलाय डाऊन दी ग्राउंड खेळण्याचं टेम्पटेशन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघू शकाल शैलेंद्र गोवारी ब्रँड ऑफ दुकटन कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. सुंदर झेल परिपूर्ण फलंदाज तंबूच्या आसऱ्याला कोण. धन्यवाद डिस्क चॉकी. न्यू बॅटर इन नवीन फलंदाज प्रदीप पुंजारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रँड ऑफ मनोर रईसपाडा यावेळेस उंच सकल बांध्याचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करिता दाखल झालाय. अजित पानेरा ब्रँड ऑफ साखरे गोलंदाजी मार्कवर.
यावेळेस एस्टनच्या मागे अविनाश राजू पवार, डिंग डोंग उडता हुआ, डिंग डोंग सुपर कॅच, फलंदाज बाद गॉन. धन्यवाद. डिस्क चॉकी मेगा स्क्रीनवर आपण बघू शकतायत. व्हॉट अ फिनॉमिनल कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच. जॉन्टी रोड्स याच्या आठवण यावी, रवींद्र जडेजाच्या आठवण यावी, अविनाश राजू पवार, ब्रँड ऑफ हालोली डिंग डॉंग याचा हा उत्कृष्ट झेल आणि तितकंच सुंदर कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळालं. अनुराग चव्हाण, ब्रँड ऑफ कमारे यांच्या माध्यमातून. जगातील पहिला कॅमेरामॅन कोण होता, तर तो होता फ्रेंच या देशामधील जोसेफ निपोरे. हा जगामधील पहिला कॅमेरामॅन ज्याने पहिल्यांदा कॅमेरा हातामध्ये घेतला आणि चलचित्र कैद केलं, क्षणचित्र कैद केलं. आणि त्या जोसेफ निपोरेची आठवण करून देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अनुराग चव्हाण, ब्रँड ऑफ कमारे, क्वालिटी कॅमेरा वर्क त्याने कैद केलंय. अविनाश राजू पवार याचा सुंदर झेल. अद्वितीय मृत चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. जबरदस्त यष्टीरक्षण, क्वालिटी यष्टीरक्षण आणि जणू काही सुपरमॅन कॉपीबुक स्टाईलने सुरेश रैनाच्या आठवण यावी. इंडियन प्रीमियर लीग मधील पहिला क्षेत्ररक्षक ज्याने 100 पेक्षा जास्त झेल, पहिल्यांदा ओव्हर 100 झेल ज्याने IPL मध्ये कंप्लीट केले तो सुरेश रैना. त्याची आठवण करून दिली अविनाश पवारने. सुपर किपिंग. पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल. चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आहे कारण व्हाईट चेंडूवरती देखील अपील बघायला मिळाला. आता मोहम्मद रिझवानची आठवण करून देत आहेत. पाकिस्तान संघाचा असा यष्टीरक्षक आहे जो प्रत्येक चेंडूवर अपील करत असतो आणि यावेळेस अविनाश पवार देखील तेच करतायत. इनसाइड आउटचा फटका आहे. सेन्सेशनल टेक्निकल स्ट्रोक प्ले. चेंडू सरळ निघून जातोय. 1 बाउन्स अँड ओव्हर दी रोप. चौकार 4. धन्यवाद. डिस्क चॉकी सुपर बॅटिंग मिस्टर सचिन टोकरे, ब्रँड ऑफ दुर्वेस. तंत्र शुद्ध फटका या ठिकाणी सजविला गेला अद्वितीय स्वरूपामध्ये. ग्राउंड शॉट आहे. ऑफ साइडला जास्तीत जास्त मात्र फेवर करतोय हा फलंदाज. आणि व्ही फॅक्टर मध्ये काय फटका होता. क्रिकेटचं लावण्य खणी सौंदर्य म्हणजे नेमकं काय असतं ते सचिन टोकरेच्या बॅट मधून आपल्याला अनुभवायला मिळालं. चौकार त्याने खेचला. आजच्या दिवसामधील एक सौंदर्यवर्धक फटका सचिन टोकरेच्या बॅट मधून आपण पाहिलेला आहे. सुपर बॅटिंग. फलंदाज सज्ज होतोय फलंदाजी मार्कवर. मिलर जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे धावा ह्या खोऱ्याने वाहतच राहणार. 37 ऑन बोर्ड, 37 धावा. लोअर फुलटॉस ऑन साइडला. शैलेंद्र गोवारी, ब्रँड ऑफ दुकटन चेंडूला स्टॉप करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितकीच बहारदार आकाश मार्गाने केलेली फेकी अनुभवाला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली, रोशन जाधव आम्हाला सूचित करतायत आतापर्यंत 4 षटकांचा खेळ फिनिश होतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 38 धावा या फलकावर. किती मिनिटे खर्च केलेले आहेत तर अगदी ॲक्युरेट खेळ सुरू आहे. प्रत्येक मिनिटाचा सुयोग्य वापर. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 23 धावांचं टार्गेट 81,000 दुर्वेस संघासमोर. यस डिस्क चॉकी. धन्यवाद. डिस्क चॉकी यूट्यूब चॅनल एंड सोयल 20K यांच्या माध्यमातून माऊली या संघासाठी बेस्ट ऑफ लक आपल्याला पाहायला मिळतं. शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. सामन्याचं समीकरण अप्रतिम स्वरूपामध्ये 12 चेंडूंचा खेळ हा शीर्ष अवस्थेमध्ये आहे. फलकावर 38 धावा. याचाच अर्थ 12 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण बनलेलं असताना गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहित वनगा. यावेळेस मिलरच्या बॅट मधून फटका मात्र सजवला गेला डीप मध्ये. ओहो हो. निरीक्षण आणि परीक्षण या ठिकाणी जरूर केलं जाईल. ते पंचांच्या माध्यमातून कुठल्याही संघाचं नुकसान होणार नाही या अनुषंगाने मात्र
हा षटकार रोखला गेलाय की नाही याचं निरीक्षण आणि परीक्षण जरूर केलं जाईल ते थर्ड अंपायरच्या माध्यमातून. स्पर्धा मोठी आहे, कुठल्याही संघाचं कुठल्याही प्रकारे नुकसान होऊ नये या अनुषंगाने मात्र हा डिसिजन काही क्षणांसाठी काही सेकंदांसाठी पेंडिंग स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट्स बघायला मिळाले शैलेंद्र गोवारी ब्रँड ऑफ दुकटन याच्या माध्यमातून. ग्रेट एफर्ट्स आणि आपल्या संघासाठी अप्रतिम आणि अद्वितीय स्वरूपामध्ये 5 धावा वाचवण्याचं कार्य केलेलं आहे. निकोलस पुरन याची आठवण करून देतोय तो शैलेंद्र गोवारी ब्रँड ऑफ दुकटन. सुपर सेन्सेशनल आउटस्टँडिंग पीस ऑफ फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग, स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग. 39 ऑन बोर्ड. सामन्याला कलाटणी देणार हा क्षण आहे. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ठरू शकतो येणाऱ्या काळामध्ये. 11 चेंडूंचा खेळ अजून देखील उर्वरित आहे. 39 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 81,000 दुर्वेस वर्सेस माऊली. दोन संघांमध्ये सुरू असलेलं हे जबरदस्त बॅटल इन ऍक्शन तुम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर. यावेळेस चेंडूचा टप्पा थोडासा दूर ठेवण्यात आला, हे खूपच आवश्यक आहे. एका गोलंदाजाच्या दृष्टिक्षेपातून चांगल्या डावपेचा सहित गोलंदाजी करणं हे मात्र बंधनकारक आहे. ते प्रत्येक गोलंदाजासाठी तुमच्याकडे स्ट्रॅटेजी असला पाहिजे, गेम प्लॅन असला पाहिजे, डाव पेच असले पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी ठरू शकतायत. ते क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये ज्या दिवशी तुमची कामगिरी ही ध्येयापेक्षा वरचढ ठरत असते ती वेळ असते सृजनशील उत्क्रांतीची आणि ते व्हेरिएशन यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं. रोहित वनगा ब्रँड ऑफ तामसई याच्या माध्यमातून एस्टनच्या मागे पुन्हा एकदा लाऊड अपील बघायला मिळालंय. अविनाश राजू पवार यांच्या माध्यमातून जोरदार अपील केलं जात आहे. फलंदाज मात्र त्या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. बॅक टू दी डगआउट गॉन. धन्यवाद. डिस्क चौकी. 9 चेंडू 22 धावा, 22 धावा 9 चेंडू असं इक्वेशन बनलेलं असताना नवीन फलंदाज सचिन रमेश पडवळे ब्रँड ऑफ मनोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजी ट्रॅकवर मनोर विभागातील पोलार्ड उंच तगडा ताकदवान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहिल्या चेंडूवर अविनाश पवार यांच्या सुरक्षित उंजळीमध्ये विसावणारा फटका. सचिन पडवळेच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गॉन. धन्यवाद. डिस्क चौकी ऑन हॅट्रिक आहे. गोलंदाज कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं अजय कुवरा ब्रँड ऑफ तांबडमाळ आणि राहुल दापशे ब्रँड ऑफ औंढाणे या 2 गोलंदाजांनी 2 विकेट हॅट्रिक्स परिपूर्ण केलेल्या आहेत. आजच्या दिवसामध्ये स्पर्धेची तिसरी हॅट्रिक बघायला मिळेल का? ती रोहित वनगा ब्रँड ऑफ तामसई याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स तंबूच्या आसऱ्याला परतलेल्या आहेत. रोहित कोरा आणि त्यानंतर राहुल दापशे नंतर हा तिसरा गोलंदाज ठरू शकला असता, परंतु यावेळेस ऑन साइडला सजवलेला फटका आहे. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी स्टिअर झाले फलंदाज आणि खूप चांगल्या पद्धतीने एकंदरीत रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला बघायला मिळाली. सामन्याचं समीकरण क्लिष्ट झालेलं आहे. चेंडू शिल्लक आहे त्यातून 7 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 20 धावांचं टार्गेट 81,000 दुर्वेस या संघासमोर. 7 बॉल रिमेनिंग अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर रोहित वनगा ब्रँड ऑफ तामसई. सुंदर आणि दर्जेदार गोलंदाजी या षटकामध्ये. प्लॅन मेस षटक समाप्तीचा इशारा दिला जातोय विरल नायर सरांच्या माध्यमातून. 5 षटकांचा खेळ फिनिश होतोय. आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 20 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. येथून संघर्ष करावा लागेल. तो दोन्ही देखील फलंदाजांना जर जिंकायचं असेल 6 चेंडू 20 धावा होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर आपण पाहिलं होतं 2003 आणि 2004 असं ते कॅलेंडर इयर होतं. ज्या कॅलेंडर इयरमध्ये
खऱ्या अर्थाने रॉबिन पीटरसन हा गोलंदाज होता दक्षिण आफ्रिकेचा आणि त्या गोलंदाजाच्या विरोधात ब्रायन लारा याने 6 चेंडूंमध्ये 28 धावा कुठून काढल्या होत्या त्या कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून. तदनंतर 2013च्या कॅलेंडर इयरमध्ये आपण पाहिलं होतं जॉर्ज बेली ऑस्ट्रेलियन संघाचा फलंदाज ज्याने जेम्स अँडरसनच्या विरोधामध्ये मात्र 6 चेंडूंमध्ये 28 धावा कुठून काढल्या. आणि त्यापुढे जाऊन आपण पाहिलं स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधामध्ये 6 चेंडूंमध्ये 35 धावा कुठून काढल्या त्या जसप्रीत बुमराह या फलंदाजाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासामधील एक अजरामर कामगिरी वर्ल्ड रेकॉर्ड विश्व विक्रम जसप्रीत बुमराह याच्या नावावरती बघायला मिळाला. 6 चेंडूंमध्ये 35 धावा. इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं होतं खऱ्या अर्थाने हर्षल पटेलच्या विरोधात रवींद्र जडेजा याने 6 चेंडूंमध्ये 36 धावा कुठून काढल्या होत्या. असे वेगवेगळ्या प्रकारचे विक्रम आपल्याला सातत्यपूर्वक बघायला मिळालेत आणि त्या अनुषंगाने 6 चेंडूंमध्ये 20 धावा या होऊ शकतात हे मात्र माइंड मध्ये फिट करावे लागेल ते फलंदाजांना. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 81,000 दुर्वेशची आशा आणि अपेक्षा जीवित आहे कारण सूरज सांबरे अर्थातच मिलर अजूनही मैदानावर पाहायला मिळतोय. शैलेंद्र गोवारी शेवटच्या षटकामधील पहिला चेंडू घेऊन पंच दर्शवतायत. गजानन हिरेकर सरांचा इशारा आहे वाईट बॉल. खराब चेंडू. आता 6 चेंडू आणि 19 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतं. एक एक्सपेन्सिव्ह ओव्हर इंडियन प्रीमियर लीग मध्ये 4 षटकांमध्ये बॅसिल तंपी याच्या विरोधामध्ये 70 धावा कुठून काढण्यात आलेल्या आहेत. हा देखील एक्सपेन्सिव्ह षटकांचा एक मात्र बोलबाला राहिला होता तो IPL मध्ये. यावेळेस तशा प्रकारचं षटक खेळून काढावं लागेल 81,000 दुर्वेश संघाला. ते स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवायची आहे ती मिलरला. त्याने स्वतःवर विश्वास दर्शवलाय स्वतःवर जबाबदारी घेतली या सामन्याची की हा सामना मला जिंकवायचा आहे आणि 18 धावा म्हणजे 3 षटकार हे त्याला खेचायचे आहेत. 3 षटकार आणि 1 सिंगलच्या सहाय्याने हा सामना मात्र आपल्या नावे करू शकतोय. सुरेख गोलंदाजी कुठल्याही स्पॉट वरून हलकीशी उचली घेणारा हा फटका. धावचीची संधी जरूर आहे परंतु फेकी थोडीशी स्लो आणि यावेळेस मात्र अगदी करेक्ट एंडला थ्रो होतोय अविनाश पवारच्या माध्यमातून. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद गॉन. चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतं. 4 बॉल रिमेनिंग 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. व्हॉट अ सुपर मॅच. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तंबूच्या आसऱ्याला आतापर्यंत 6 गडी जे परतलेले आहेत. 4 चेंडू आणि 18 धावा अशी स्थिती. न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी प्रस्थान करीत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंग ॲट नंबर 8 आपण पाहू शकाल नितीन चापके. 4 चेंडू आणि 18 धावा. शैलेंद्र गोवारी ब्रँड ऑफ दुकटन आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन. या वेळेला आपण बघू शकाल आउटफील्ड सुपर फास्ट आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियम बँगलोर कॉपी बुक आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. पंचांचे संकेत त्या ठिकाणी पोहोचले जात आहेत. चौकार 4 धाबा आणि या चौकत्वपूर्ण स्वरूपाचा हा चेंडू असणार आहे. अत्यंत निर्णायक या सामन्याचं चित्र रेखाटलं जाईल. तो चेंडू या ठिकाणी हाताळतोय शैलेंद्र. सुपर बॉलिंग. काय षटक हाताळलं. अप्रतिम गोलंदाजी. शेवटपर्यंत मात्र चिकाटी पद्धतीने गोलंदाजी करत राहिला. म्हणतात ना की चिकाटी हा शब्द खूप छोटा. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये विजयाच्या अगदी उंबरठ्यावर माऊली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आहे आणि 2 सामन्यांमध्ये 2 विजयांसहित 4 गुणांची कमाई. संघ मालक पूर्णपणे खुश असतील. प्रकाशजी वेडगा साहेब, नितीनजी तुंबडा साहेब आणि प्रसाद भोईर साहेब. कारण 2 गुणांमध्ये आपण बघू शकाल 2 सामन्यांमध्ये 2 गुणांची कमाई करून ॲक्युरेट टेबल टॉपर बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 4 गुणांची कमाई माऊली या संघाने आजच्या दिवसामध्ये केलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड